नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मानखटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांची प्रकृती स्थिर। आमदार जयकुमार गोरे यांनी सहकुटुंब घेतली भेट। मानखटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता आमदार जयकुमार गोरे यांनी कुटुंबियांसह रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। भगवानराव गोरे हे स्वतः रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांच्या समवेत चालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। आमदार गोरे यांनी त्यास दुजोरा दिला आहे। भगवानराव गोरे यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली असून त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आमदार जयकुमार गोरे यांना पुणे येथे जाऊन त्यांची भेट घेणे शक्य झाले नव्हते। बुधवारी सायंकाळी 6 वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि रात्रीच ते पुणे येथे रवाना झाले। गुरुवारी आमदार जयकुमार गोरे यांनी पत्नी सौ सोनिया गोरे व मुलांसमवेत रुग्णालयात जाऊन भगवानराव गोरे यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली। आमदार जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर हात टाकत भगवानराव गोरे यांनी रुग्णालयात चालत जाऊन सर्वांना नमस्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ खरा असून आज सकाळीच त्यांची भेट घेतली असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। मेढा सातारा रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक, खिरखंडीतील युवक ठार, 3 जण जखमी। मेढा सातारा रस्त्यावर स्वराज मंगल कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण जखमी झाले। प्रदीप सखाराम तांबे वय 41 राहणार खिरखंडी तालुका कोरेगाव असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। प्रदीप तांबे हे मुंबई येथे वास्तव्यास आहेच। 2 दिवसांपूर्वी ते आपल्या गावी खिरखंडी तालुका कोरेगाव येथे आले होते। गुरुवारी ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जावली तालुक्यातील मेढा परिसरात दुचाकीवरून गेले होते। मेढा सातारा रस्त्यावर स्वराज मंगल कार्यालयासमोर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात प्रदीप सखाराम तांबे हे ठार झाले तर विक्रांत सचिन उत्तेकर, किरण विजय सपकाळ राहणार नागाव रायगड, अक्षय कांबळे राहणार गवडी अशी जखमींची नावे आहेत। जखमींवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताचे वृत्त समजताच खिरखंडी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती। विधानसभा निवडणुकीचे कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या तलाठ्यावर काळाचा घाला, उडतरेनजीक अपघातात जागीच ठार। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर वाई तालुक्यातील उडतारे गावाजवळ बुधवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तलाठी रोहित कदम हे ठार झाले। वाई विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे कामकाज पूर्ण करून ते दुचाकीवरून आपल्या घरी निघाले होते। दुर्दैवाने अपघातात त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी 11:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असून बुधवारी सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली। तलाठी रोहित कदम यांची वाई विधानसभा मतदारसंघातील वाई या तालुक्याच्या मुख्यालयात मतदान यंत्र ठेवणाऱ्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती। ते सध्या आनेवाडी येथे कार्यरत होते। मतदारसंघातील सर्व मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मध्यरात्री उशिरा ते दुचाकीवरून आपल्या घरी जाण्यास निघाले होते। उडतारे गावाजवळ 2:30 वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन निघून गेले। या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। उमरकांचन गावाजवळ मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू, ढेबेवाडी खोऱ्यात हळहळ। पाटण तालुक्यातील उमरकांचन गावाजवळ मराठवाडी धरणाच्या जलाशयात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। ओंकार रमेश भिंगारदेवे वय 17 वर्ष
असे बुडून मृत्यू झालेल्या मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी खोऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ढेबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ओमकार भिंगारदेवे काही मुलांसमवेत मंगळवारी दुपारी उमरकांचन गावाजवळच्या वांग नदीपात्रात पोहायला गेला होता. त्यांच्यापैकी कुणालाही पोहता येत नव्हते, तरी देखील त्यांनी धाडस केले. वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयाचा हा भाग असून पूर्वी त्या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पाण्यात खोल खड्डे आहेत. पाण्यात पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ओंकार पाण्यात बुडाला. अन्य मुलांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने मोबाईलवर कॉल करत ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले, मात्र ओंकार काही सापडला नाही. दरम्यान सकाळी कराड येथून काही मच्छीमारांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जलाशयातील खोल खड्ड्यात शोध मोहीम राबवून ओंकारचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याचा मृतदेह कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला असता तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ओंकार हा ढेबेवाडी येथील महाविद्यालयात 12वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दायगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रशांत चव्हाण तपास करत आहेत.